गुड मॉर्निंग. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हेलॉसिटी डायग्राम काय असते आणि ॲक्सिलरेशन डायग्राम काय असते सांगणार आहे. हां, ॲक्सिलरेशन डायग्रामला जायच्या अगोदर पहिल्यांदा व्हेलॉसिटी डायग्राम काय असते ते आपण समजून घेऊया. तीन शब्द आहेत. एक असतं डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण. दुसरं आहे व्हेलॉसिटी आणि नंतर आहे ॲक्सिलरेशन. व्हेलॉसिटीचं युनिट म्हणतो आपण मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्ही इज इक्वल टू ds बाय dt म्हणतो आपण. आणि ऍक्सिलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम म्हणजे ऍक्सिलरेशन असतं. ऍक्सिलरेशनचं युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर असतं. आणि डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आपण मीटरमध्ये म्हणतो किंवा मिलीमीटरमध्ये म्हणतो. तर हे बेसिक फॉर्म्युले आणि त्याचे बेसिक युनिट तुम्हाला माहिती पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे बघा समोर. मी थेरोटिकली गोष्टी सांगण्यापेक्षा डायरेक्ट एक प्रॉब्लेम घेतोय आणि प्रॉब्लेम थ्रू सगळ्या गोष्टी सांगतो. प्रॉब्लेम काय आहे बघा. इन 4 बार चेन ABCD, AD is fixed and is 150 millimeter long. The crank AB is 40 millimeter long and rotates at 120 RPM clockwise, while the link CD 80 millimeter oscillates about D. BC and AD are of equal length. Find the angular velocity of link CD when angle BAD is equal to 60 degree. प्रॉब्लेम त्यांनी दिलेला आहे आणि इथं तुम्हाला स्पेस डायग्राम दिलेली आहे. स्पेस डायग्राम म्हणतो पण तिला किंवा कन्फिगरेशन डायग्राम म्हणतो. आणि ही 4 बार चेन आहे, तुम्हाला माहिती आहे. 4 बार चेन म्हणजे त्याच्यात 4 लिंक आहेत. कुठल्या कुठल्या 4 म्हटलं मी. ही 1 नंबरची लिंक, ही 2 नंबरची लिंक, ही 3 नंबरची लिंक, ही 4 नंबरची लिंक. सो 4 लिंक मला इथे दिसतात. त्यातली ही 1 नंबरची लिंक काय केलेली आहे? फिक्स केलेली आहे. 2 नंबरच्या लिंकला आपण असं रोटेट केलेलं आहे. हे रोटेट केलेलं आहे. रोटेट केलेलं आहे म्हणजे ती क्रँक आहे. आणि 3 नंबरची लिंक बघा, ही जस्ट काय होते, इथं म्हटलेलं आहे त्यांनी लिंक BC जर मी घेतलेली आहे, लिंक BC आणि लिंक सो BC अँड AD आर ऑफ इक्वल लेंथ. BC लिंकची आणि AD लिंकची लेंथ काय आहे? सेम आहे. त्याच्यानंतर AB ला त्यांनी क्रँक म्हटलेलं आहे. क्रँक का म्हटलेलं आहे? त्याचं फुल रोटेशन होतं म्हणून. आणि CD जी का आहे, ती CD फक्त काय होते म्हटलेलं त्यांनी? ऑसिलेट होते म्हटलेलं आहे. CD ही पूर्ण रोटेट होत नाही. नुसतं काय होते ती? ऑसिलेट होते. तर ती फॉरवर्ड मेकॅनिझम का आहे आणि काय लिंक कुठली का आहे, कशी मोशन करते, हे त्यांनी या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला व्हेलॉसिटी डायग्राम काढायची आहे. तर बेसिक व्हेलॉसिटीचा जर मी फॉर्म्युला म्हटला, V इज इक्वल टू काय? V इज इक्वल टू R इंटू ओमेगा असं आपण फॉर्म्युला म्हणतो. यात व्ही म्हणजे काय? लिनियर व्हेलॉसिटी. त्याचं युनिट म्हणतो आपण मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याचं युनिट काय? रेडियन पर सेकंद. आणि हा मधला आर जो असतो, ती म्हणजे सर्टन लेंथ असते. बरोबर की नाही? म्हणजे समजा आता ह्या प्रॉब्लेम नुसार जर मला म्हणायचं झालं, तर व्हेलॉसिटी ऑफ, मी काय म्हणतो बघा, बी विथ रिस्पेक्ट टू ए असं जर मला म्हणायचं झालं, तर ते मी कसं लिहिणार? इथं लिहितो मी पहिल्यांदा ओमेगा ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए इंटू काय? लेंथ ऑफ बी ए किंवा लेंथ ऑफ ए बी. ए बी ची किंवा बी ए ची लेंथ काय आहे? मल्टिप्लाय बाय अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ओमेगा बी ए मी जर केलं, तर मला काय भेटणार? व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए भेटणार. परत लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट रेडियन पर सेकंद आहे. म्हणजे ह्याच्यावरून जर मला ओमेगा ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए पाहिजे असेल, तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार? लिनियर व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए डिवायडेड बाय बी ए. मला लिनियर व्हेलॉसिटी माहित पाहिजे आणि मला ती जी लिंक आहे त्या लिंकची लेंथ माहित पाहिजे. ते जर मला माहित असेल, तर मी अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. आणि हा जो काही फॉर्म्युला आहे, तुम्ही व्हाईस वर्सा वापरू शकता. तुम्ही लिनियर वरून अँग्युलर काढू शकता, अँग्युलर कडून लिनियर काढू शकता. डिपेंड तुम्हाला इनपुट काय दिलेलं आहे त्याच्यानुसार. आता प्रॉब्लेम मध्ये त्याने काय म्हटलंय? व्हेलॉसिटी ऑफ लिंक CD काढा. म्हणजे त्याने काय काढा म्हटलंय? ओमेगा ऑफ CD कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर ओमेगा ऑफ CD कसा येणार? व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ CD डिवायडेड बाय लेंथ ऑफ CD लिंक. तर CD लिंक जी आहे त्याची लेंथ तुम्हाला माहित पाहिजे. आता CD लेंथ आहे, CD लिंक जी आहे त्याची लेंथ किती आहे? इथं दिलेलं आहे त्यांनी. किती दिलेलं आहे? 80 दिलेलं आहे. 80 काय? 80 मिलीमीटर दिलेलं आहे. बरोबर? 80 मिलीमीटर दिलेलं आहे.
तर त्या मिलीमीटरचं तुम्हाला काय कन्व्हर्जन करावं लागेल, मीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. 80 इज इक्वल टू 10⁻³ मीटर. हा, आणि ओमेगा सीडी तुम्हाला शोधायचं आहे. ओमेगा सीडी यायला इथला व्हीसीडी, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी, तुम्हाला माहित पाहिजेत. आणि त्याचं युनिट तुम्ही काय घेणार, मीटर पर सेकंद घेणार. मीटर पर सेकंद घेणार. आणि ही आता जे मी कन्व्हर्जन केलेलं आहे त्याच्यानुसार इथलं युनिट काय आहे, मीटर एवढं आहे. बरोबर. मग ते केलं तर मला काय भेटणार, हा ओमेगा सीडी भेटणार. तर अल्टिमेटली सगळ्यात शेवटी जाऊन आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला इथला लिनियर व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी भेटायला पाहिजे. आता बघा, याच्या पुढे जाऊ ओमेगा आपण जनरली कसा कॅल्क्युलेट करतो, ओमेगा इज इक्वल टू 2πn डिवायडेड बाय 60. हा, ओमेगाचं युनिट असतं रेडियन पर सेकंद. आणि यन जो इथला आहे, हा यनचं युनिट काय म्हणतो आपण, रिव्हॉल्युशन पर मिनिट, आरपीएम म्हणतो आपण त्याला. बरोबर. आणि मग हे केला तर इथं युनिट म्हणतो आपण रेडियन पर सेकंद, ओमेगाचं युनिट. बरोबर. आता प्रॉब्लेम मध्ये काय दिलं बघा त्यांनी, 4 बार चेन आहे, एडी फिक्स आहे, ही लिंक फिक्स आहे, आणि क्रँक ए बी ही किती, 40 मिलीमीटर लॉंग आहे, आणि रोटेट्स ॲट 120 आरपीएम, 120 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट त्यांनी दिलेला आहे. म्हणजे तुम्ही ओमेगा ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए कॅल्क्युलेट करू शकता का नाही. कसं करणार मी, ओमेगा ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए कसं कॅल्क्युलेट करणार, सरळ सरळ यन तुमच्याकडे आहे, हा यन त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. हा यन किती आहे, 120 आहे. तर तुम्ही 120 काय असेल तर पुट कराल, आणि ओमेगा ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करा. तर ओमेगा ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए तुम्ही डायरेक्टली हे 120 आरपीएमचं इनपुट जे काय दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही फाइंड आउट करू शकता. पण इथं बघा, नुसतंच मॅग्निट्यूड नाही, आपल्याला डिरेक्शन पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. डिरेक्शन येणे तिथे दिलेली आहे, क्लॉकवाईज ही डिरेक्शन दिलेली आहे. समजा मी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह म्हटलं, म्हणजे इथं जो काय ओमेगा आहे हा मी पॉझिटिव्ह घेतला. अँटी क्लॉकवाईज म्हटलं असतं मी काय घेतला असता, निगेटिव्ह घेतला असता. इथलं रोटेशन बघा, हे कसं आहे, क्लॉकवाईज रोटेशन आहे. क्लॉकवाईज रोटेशनला समजा मी मी जे काय साईन घेतोय ते काय घेतलेलं आहे, पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिलं तुम्ही काय करणार माहिती आहे का, ही कन्फिगरेशन डायग्राम जी तुम्हाला दिलेली आहे, ही कन्फिगरेशन डायग्राम जशास तशी तुम्ही काय करणार, ड्रॉ करणार. हा, इथं जे जे काय म्हणून अँगल दिले, इथं आता अँगल आहे 60 डिग्री. इथला एक अँगल आहे तुमच्याकडे, इथला अँगल आहे का, इथला अँगल आहे का, इथला अँगल आहे का, भले इथले अँगल तुम्हाला दिले नाही पण ते आपण काढू शकतो की नाही, अँगल कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा इथं ज्या तुम्हाला लेंथ दिलेली आहेत त्या लेंथ नुसार तुम्ही आर्क क्रिएट करून ही कन्फिगरेशन डायग्राम जशाच तशी काढू शकता. लक्षात ठेवा, इथं जे काही डायमेन्शन दिलेले आहेत हे मिलीमीटर मध्ये दिलेले आहेत, आणि व्हेलॉसिटी आपण मीटर पर सेकंद मध्ये म्हणतो. त्यामुळे ते काय असेल ते कन्व्हर्जन ज्या त्यावेळी तुम्हाला करावं लागेल. तर सगळ्यात पहिला ही कन्फिगरेशन डायग्राम तुम्ही शीट वरती ड्रॉ करत असताना परत सर्टन स्केल घेणार. म्हणजे स्केल काय मी घेणार, स्केल घेताना तुम्ही काय कराल, ह्या 4 बार चेन मधली सगळ्यात मोठी लिंक जी काय, मोठी लिंक किती आहे, 150 आणि 150. तर 150 आणि 150 तुम्ही काय कराल, त्या 150 मिलीमीटर वरती फोकस कराल, आणि तुम्ही सर्टन स्केल घ्याल. मी स्केल कशी घेतोय बघा, मी स्केल अशी घेतोय की 150 मिलीमीटर इज इक्वल टू समथिंग 10 सेंटीमीटर. सो 10 सेंटीमीटर म्हणजे 150 मिलीमीटर आहे. ही मी काय घेतलेली आहे, स्केल घेतलेली आहे. हा, आणि मग त्याच्यानुसार तुम्ही इथं असणारा 40 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 80 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर, हे काय कराल, कन्व्हर्जन कराल. आणि मग कन्व्हर्जन करून ही काय कराल, स्पेस डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्याल. जशाच तशी स्पेस डायग्राम करून घ्याल. फक्त फरक हा असेल की तुम्ही इथं त्याला स्केल दिलेली असेल. क्लिअर इथपर्यंत. आता मला आता व्हेलॉसिटी डायग्राम काढायची आहे. बेसिक फॉर्म्युला तोच व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. पण ह्या फॉर्म्युल्यानं तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड भेटते, डिरेक्शन कशी भेटणार. हा, आता डिरेक्शन कशी घेते बघा मी. सो डिरेक्शन साठी मी काय करतोय बघा, ए पॉइंट आणि डी पॉइंट हे दोन्ही पॉइंट काय फिक्स आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी इथं पॉइंट घेतोय बघा. मी इथं पॉइंट घेतला समजा ए पॉइंट, आणि इथं घेतला समजा मी डी पॉइंट. तुम्ही ज्यावेळी व्हेलॉसिटी डायग्राम काढता त्यावेळी नावं देताना कॅपिटल द्यायची नाही, नावं देताना काय द्यायची, स्मॉल द्यायची. हा, त्यामुळे ए पॉइंट आणि डी पॉइंट हे दोन्ही पॉइंट फिक्स आहेत, त्यामुळे ते मी एकाच ठिकाणी देऊन घेतले. आता नेक्स्ट, व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए मला द्यायची आहे, त्याचं मॅग्निट्यूड माझ्याकडे असणार. हा, त्याचं मॅग्निट्यूड माझ्याकडे असणार. हा, म्हणजे कसं बघा, ओमेगा बी विथ रिस्पेक्ट टू ए मी इथे कॅल्क्युलेट केला, ह्याच्याकडे माझं सर्टन हे जे काय आहे ह्याचं मॅग्निट्यूड माझ्याकडे असणार.
बरोबर. ह्याचं मॅग्निट्यूड माझ्याकडे असणार. मला काय पाहिजे बघा अल्टिमेटली व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए मला पाहिजेत. तो मी कसा घेणार व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए आपल्या फॉर्म्युल्यानुसार आर आर काय आहे आपला बी ए मल्टिप्लाय बाय ओमेगा ऑफ बी ए ओमेगा ऑफ बी ए. तो ओमेगा ऑफ बी ए तुम्ही इथे कॅल्क्युलेट केलेला आहे तो तुम्ही इथे पुट कराल. आणि बी ए म्हणजे काय बी ए 40 मिलीमीटर तुम्हाला माहित आहे. सो हे किती आहे तुमचं 40 मिलीमीटर आहे. तर 40 इंटू काय कराल तुम्ही 10 टू द पॉवर -3 का हे आपल्याला कशात पाहिजेत मीटर पर सेकंद मध्ये पाहिजेत म्हणून. हा मग असं केला तर तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए समथिंग काय असेल मीटर पर सेकंद असेल. तर हे तुम्ही काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. हे तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे असं म्हणतो मी. समजा मी व्हॅल्यूशी डील करत नाहीये फक्त आणि फक्त तुम्हाला प्रोसिजर सांगतोय. प्रोसिजर पहिला समजून घ्या. हा तर आता बघा इथं तुमच्याकडे व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए चं मॅग्निट्यूड आहे. मला आता फक्त काय पाहिजे डिरेक्शन पाहिजे. मॅग्निट्यूड माझ्याकडे आहे मला डिरेक्शन पाहिजे. व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी असते ज्याला मॅग्निट्यूड असतं आणि डिरेक्शन असतं. हा त्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए मॅग्निट्यूड झालं मला डिरेक्शन पाहिजे. मी डिरेक्शन कशी घेते बघा मी सरळ सरळ ही जी लिंक बी ए आहे त्या लिंक बी ए ला मी परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. असा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा इथे मी असं परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. डायरेक्ट बी ए ला मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. आणि आता ही लिंक कशी रोटेट होते क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये रोटेट होते. त्यामुळं लिंक क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये रोटेट होत असेल तर बी पॉइंट जो आहे तो एवढ्या मॅग्निट्यूडचा केवढ्या मॅग्निट्यूडचा एवढ्या मॅग्निट्यूडचा लोकेट करत असताना मी काय करतोय बघा इथं जो मी आता परपेंडिक्युलर काढलेला आहे की नाही हा जो काय परपेंडिक्युलर काढलेला आहे ह्याच परपेंडिक्युलरला पॅरलल असणारी लाईन मी ह्या ए डी पॉइंट मधून ड्रॉ करतो. म्हणजे आम्ही आत्ता जी काही लाईन ड्रॉ केली ही लाईन आणि इथं जो काही मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे ती लाईन दोन्ही लाईन एकमेकाला काय आहेत पॅरलल आहेत. आणि आता त्या पॅरलल असताना माझ्याकडे काय आहे बी विथ रिस्पेक्ट टू ए चं मॅग्निट्यूड माझ्याकडे आहे. बरोबर. मग आता प्रश्न हा की मी बी लोकेट इकडं करायचा का इकडं करायचा एडी पॉइंटच्या मी बी पॉइंट लेफ्ट साइडला लोकेट करायचा का राईट साइडला लोकेट करायचा. तर हे कशावरती ठरणार तुम्ही रोटेशन लिंकचं क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे त्याच्यावरती ठरणार. तर ही लिंक कशी रोटेट होते क्लॉकवाईज रोटेट होते. तर लिंक क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर बघा ह्या रोटेशनच्या नुसार जर मी गेलो ह्या रोटेशनच्या नुसार जर मी गेलो हे असं रोटेट होतंय आणि ह्या रोटेशन मध्ये म्हणजे मी आरो कुठल्या डिरेक्शनला घेणार या डिरेक्शनला घेणार का ही लिंक जी आहे ही रोटेट क्लॉकवाईज होते म्हणून. म्हणून डिरेक्शन मी कशी घेतली बघा ॲरो माझा कुठे दाखवला मी डाऊनवर्ड दाखवला. पण तेच म्हणतो जर लिंक ही अँटी क्लॉकवाईज रोटेट झाली असती म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जर त्याने अँटी क्लॉकवाईज दिलं असतं तर त्या केसमध्ये मी हे घेतलं नसतं. मी काय घेतलं असतं ॲरो वरती घेतला असता. ॲरो असा वरती घेतला असता. हा अपवर्ड घेतला असता. काय म्हणतो समजते इथं रोटेशन क्लॉकवाईज आहे म्हणून मी ॲरो हा चूज केला. पण ते जर अँटी क्लॉकवाईज असतं तर मी कुठला चूज केला असता हा चूज केला असता. हा तर मॅग्निट्यूड माझ्याकडे आहे आणि मला आता डिरेक्शन समजली. सो डिरेक्शन नुसार हे जे काही मॅग्निट्यूड असेल ह्या मॅग्निट्यूडचा उपयोग करून मी इथं कुठला पॉईंट लोकेट करणार बी पॉईंट माझा मी लोकेट केलेला असणार. तर इथं मी लोकेट केला आता हा बी पॉईंट. हा आणि मॅग्निट्यूड काय असणार त्याचं इथून ते इथं हे. हा आणि आता मी ते एक ॲरो दाखवतो बघा हा असं मी ॲरो दाखवतो आणि याला आता मला नाव द्यायला लागणार. मी काय देतो बघा नाव व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए असं म्हणू शकतो मी किंवा व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू डी असं सुद्धा म्हणू शकतो मी किंवा फक्त व्हेलॉसिटी ऑफ बी असं सुद्धा मी म्हणू शकतो. नाव तुम्हाला काय द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. पण एक गोष्ट ऑब्झर्व करा इथं मी ॲरो दाखवत असताना जसा दाखवलाय त्याच्यानुसारच नाव दिलेलं आहे. ॲरो पॉइंटिंग कुणाकडे आहे बी कडे आहे. त्यामुळे पहिली प्रायोरिटी मी बी ला दिलेली आहे. पहिली प्रायोरिटी मी बी ला दिलेली आहे आणि मग नेक्स्ट प्रायोरिटी मी तो ॲरो कुणाकडून येतोय अवे फ्रॉम कुणाकडून आहे ए किंवा डी कडून आहे. त्यामुळे मी एचं नाव किंवा डी चं नाव हे सेकंडरी दिलेलं आहे. सेकंड पोझिशनला मी दिलेलं आहे. पण तेच समजा मी ॲरो जर असा दाखवला असता तर मी नाव देताना काय म्हणायला पाहिजे ऍक्च्युली व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी किंवा व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू बी
असं नाव मी घ्यायला पाहिजे. त्यामुळे ॲरो तुम्ही कसा दाखवता, कारण ही व्हेलॉसिटी आहे, मग त्याला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन आहे, त्यामुळे नाव देत असताना तुम्ही ते काळजीपूर्वक द्यायला पाहिजे. सो आय होप तुम्हाला कळालं असेल मी मॅग्निट्यूड कसं दिलं आणि डिरेक्शन कशी दिली. आता आपण लोकेट केला पॉइंट बी. आता फक्त आपल्याला लोकेट करायचा राहिला पॉइंट सी. सी फक्त आपला काय करायचं राहिला बघा, लोकेट करायचं राहिलेलं आहे. ए आपण लोकेट केला, डी आपण लोकेट केला, बी आपण लोकेट केला. आता फक्त राहिला सी. तो सी पॉईंट लोकेट करत असताना सुद्धा मी सेम लॉजिक लावणार. व्हेलॉसिटी तुम्हाला जर ड्रॉ करायची असेल तर सरळ सरळ ह्या BC लिंकला मी काय काढला, परपेंडिक्युलर काढला. आणि हा जो मी आता परपेंडिक्युलर काढला, या परपेंडिक्युलरला पॅरलल मी कुठल्या पॉईंट मधून काढणार, बी पॉईंट मधून काढणार. सो मी असा ह्या बी पॉईंट मधून काय काढला, परपेंडिक्युलर काढला. आणि हा परपेंडिक्युलर मी जो आता ड्रॉ केलेला आहे, हा जो काही मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा परपेंडिक्युलर का आहे, हा जो मी परपेंडिक्युलर इथे ड्रॉ केलेला आहे त्याला पॅरलल आहे. सो बीसी ला जो मी परपेंडिक्युलर काढला, ती जी काही लाईन होती, तीच लाईन मी काय केली, फक्त ह्या बी पॉईंट मधून काय केली, पास केली. हा, तर आता माझ्याकडे एक सर्टन डिरेक्शन आहे. आणि आता बघा, मला परत लोकेट करायचं आहे सी पॉईंट. सो सी पॉईंट लोकेट कसं करणार मी, परत तेच सीडी जी काय लिंक आहे, ह्या सीडी लिंकला मी असं काय करणार, इथं परपेंडिक्युलर काढणार. माझ्याकडे डी पॉईंट आहे. डी पॉईंट कुठे आहे ते मला माहित आहे. तर डी पॉईंट मधून सीडी ला मी इथं परपेंडिक्युलर काढलेला आहे. सेम तसं इथं सुद्धा मी काय करणार, माझ्याकडे डी पॉईंट आहे आणि इथं जशी परपेंडिक्युलरची डिरेक्शन होती, त्याच डिरेक्शनला पॅरलल मी काय करणार, डी पॉईंट मधून असा परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. मग मी मगाचा काढलेला परपेंडिक्युलर आणि आत्ताचा काढलेला परपेंडिक्युलर हे दोघं जिथं इंटरसेक्ट होतात, तिथं मी पॉईंट कुठला आहे म्हणणार, सी माझा पॉईंट आहे असं म्हणणार. हा, आणि आता मी सगळी व्हेलॉसिटी डायग्राम कनेक्ट करतो. म्हणजे इथून ए टू सी मी कनेक्ट केला, किंवा इथं असणारा बी टू सी मी कनेक्ट केला. आणि मला ॲरो द्यायला पाहिजे. मी समजा असा ॲरो दिला तर ह्याचं नाव काय, व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणू शकतो मी, किंवा व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी म्हणू शकतो मी. समजा हा इथं मी ॲरो असा दाखवला तर हे काय झालं, व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी झालं. नावं तुम्हाला व्यवस्थित बघावी लागतील. आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय विचारलंय, प्रॉब्लेम मध्ये काय विचारलं त्यांनी, आपल्याला पाहिजेत ओमेगा ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी. म्हणजे तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी बघावं लागेल किती येते ते. हा, आणि लक्षात ठेवा, इथं तुम्ही हे ड्रॉ करत असताना, म्हणजे हे येण्याच्या अगोदर, इथं तुम्ही त्या कन्फिगरेशन डायग्राम साठी काय केलेली आहे, सर्टन स्केल कन्सिडर केलेली आहे. इथं ही तुम्ही स्केल घेतलेली आहे. आणि ही स्केल कशाची आहे, स्पेस डायग्रामची आहे. कशाची, याची डायग्रामची आहे ती स्केल. हा, आणि इथं इथं बघा तुम्ही आता काय केलेलं आहे, व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए शोधलेलं आहे. ह्याचं सर्टन काहीतरी उत्तर येणार. समजा म्हणतो मी ह्याचं उत्तर समथिंग 5 मीटर पर सेकंद आलं. समजा म्हणतो मी, अजून कॅल्क्युलेशन करून एक्झॅक्ट मी काढलेलं नाही, पण समजा म्हणतो मी 5 मीटर पर सेकंद आलेला आहे. हा, तर तुम्हाला ह्या व्हेलॉसिटीसाठी सुद्धा काय करावं लागेल, सर्टन स्केल घ्यावी लागेल. म्हणजे मी स्केल काय घेऊ शकतो, स्केल कशी घेणार तुम्ही डिसाईड कसं करणार, पेपरची शीट किती साईजची तुमच्या समोर अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही स्केल घेणार. म्हणजे इथं सुद्धा मी स्केल काय घेऊ शकतो की सर्टन सेंटीमीटर इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. म्हणजे समजा मी म्हणतो 10 सेंटीमीटर इज इक्वल टू किती, 5 मीटर पर सेकंद. ही माझी स्केल आहे. कशाची स्केल आहे ही, ही जी मी आता स्केल म्हणतोय ही स्केल व्हेलॉसिटी डायग्रामची स्केल आहे. इथं जी काही मी स्केल म्हटली, ही स्केल ही माझी स्पेस डायग्रामची किंवा कन्फिगरेशन डायग्रामची स्केल आहे. हा, दोघांचा फरक काय तो समजून घ्या. म्हणजे बघा, आता व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए किती होती, 5 मीटर पर सेकंद होती. म्हणजे बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे इथून ते हे डिस्टन्स किती आहे, समजा म्हणतो मी हे डिस्टन्स ऍक्च्युअल बाय कॅल्क्युलेशन किती यायला पाहिजे, 5 मीटर पर सेकंद पाहिजेत, बरोबर. पण हे आपण 5 मीटर पर सेकंद म्हणजे काय दाखवतोय, हे डिस्टन्स म्हणजे मी किती दाखवतोय, 10 सेंटीमीटर आहे असं दाखवतोय. हे 10 सेंटीमीटर नथिंग बट किती आहे, 5 मीटर पर सेकंद आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता हे ही एसी आणि हे बीसी जे काय आहे ह्याचं मॅग्निट्यूड येणार. तुम्ही डायग्राम कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला मॅग्निट्यूड भेटणार. म्हणजे इथून ते इथपर्यंत तुम्हाला डिस्टन्स सर्टन काहीतरी भेटणार, बरोबर. आणि इथून ते इथपर्यंत जे काही सर्टन डिस्टन्स असेल ते तुम्हाला भेटणार, बरोबर. म्हणजे समजा मी हे डिस्टन्स एक्स आहे म्हणतो आणि हे डिस्टन्स मी वाय आहे असं म्हणतो. हे तुम्ही मोजू शकता.
मेजरमेंट त्याची करू शकता. सो मेजरमेंट करून तुम्ही एक्स शोधू शकता, वाय तुम्ही मेजर करू शकता. बरोबर. आणि आपल्याला काय पाहिजे, ओमेगा सीडी शोधायला काय पाहिजे आपल्याला, हे व्हीसीडी पाहिजेत. म्हणजे वायचं उत्तर तुम्हाला बाय मेजरमेंट तुम्ही काढणार आणि वायचं उत्तर जे काय असणार ते सेंटीमीटर मध्ये असणार. बरोबर. इथं वाय जो आहे हा सेंटीमीटर मध्ये असणार, हे लक्षात असू द्या. हा इथला एक्स सुद्धा हा कशात आहे, सेंटीमीटर मध्ये आहे. बरोबर. त्या सेंटीमीटरचं तुम्हाला कशात कन्व्हर्जन करावं लागेल, मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्जन करायला लागणार. ते विसरायचं नाही करायला. आणि त्याच्यासाठी स्केल जी तुम्ही घेतलेली आहे त्या स्केल नुसार, म्हणजे इथं समजा वाय सेंटीमीटर असेल तर त्या वाय डिवायडेड बाय 10 करून जे काय उत्तर येणार ते तुमचे सर्टेन मीटर पर सेकंद असणार. ते तुमच्या लक्षात असू द्या. हा त्यामुळं इथं ज्यावेळी मी ओमेगा सीडी शोधणार त्यावेळी इथं वाय डिवायडेड बाय किती, 10. 10 कुठला समजतोय, 10 कुठला, स्केल जी काय मी घेतलेली आहे 10 सेंटीमीटर त्यानं मी इथं डिवाइड केलं. वाय डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू समथिंग जे येणार तेच म्हणजे काय असणार, तुमची व्हेलॉसिटी ऑफ सीडी असणार, व्हीसीडी असणार. सो त्याचं युनिट असणार मीटर पर सेकंद. आणि डिवायडेड बाय 80 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर तुम्ही केला तर तुम्हाला काय भेटणार, ओमेगा सी डी तुम्हाला भेटून जाईल. समजते. सो प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला, ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आता ओमेगा सीडी शोधा म्हटलाय. सो तसं त्यांनी काही सांगू शकतील. म्हणजे समजा तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे शोधायला ओमेगा बी सी शोधा म्हटलं, ओमेगा बी सी शोधा म्हटलं तर मी कसं शोधणार, हा ओमेगा बी सी कसं शोधणार मी, व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू सी डिवायडेड बाय बी सी कराल तुम्ही. बरोबर. तर व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू सी कुठून येणार, इथं तुम्ही शोधलेला असणार, हा एक्स तुम्ही शोधलेला असणार. सो एक्स सेंटीमीटर मध्ये आहे तो, त्याला भागिले तुम्हाला स्केल करावी लागेल. म्हणजे इथलं उत्तर काय असणार तुमचं, एक्स डिवायडेड बाय स्केल तुम्ही जी काही घेतलेली आहे ती डिवायडेड बाय बीसी. बीसी का आहे, बीसी इथं डिस्टन्स दिलेला आहे 150. सो मी इथं डिवायडेड बाय काय करणार, 150 करणार. एक्स तुमच्याकडे आहे आणि हे जे काय असेल ते तुम्ही सबस्टिट्यूट कराल सगळ्या व्हॅल्यू आणि मग तुम्ही काय शोधू शकता, ओमेगा बीसी शोधू शकता. समजते. तर कुठलीही लिंक असू दे त्या लिंकची अँग्युलर व्हेलॉसिटी असू दे किंवा लिनियर व्हेलॉसिटी असू दे, तुम्ही फक्त आणि फक्त ह्या फॉर्म्युल्यानं व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा हा बेसिक फॉर्म्युला आपण वापरणार. आणि तुमच्या लक्षात असू द्या की ही लिनियर व्हेलॉसिटी आहे ज्याचं युनिट मीटर पर सेकंद असतं आणि आर ओमेगा ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ज्याचं युनिट रेडियन पर सेकंद असतं. आणि इथं हा आर नथिंग बट तुम्ही जी काय लिंक घेतलेली आहे त्या लिंकची लेंथ असते आणि ती आपण मीटर मध्ये घेतो. त्यामुळे कन्व्हर्जन तुम्हाला मिलीमीटरचं मीटर मध्ये करावं लागेल. हा अशा पद्धतीनं ही मी तुम्हाला फोरबार चेन असेल, फोरबार जर मेकॅनिझम असेल तर फोरबार मेकॅनिझम साठी आपण व्हेलॉसिटी डायग्राम कशी ड्रॉ करतो हे तुम्हाला सांगितलं. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. हा तर हे झालं फोरबारच्या बाबतीत. आता आपण तेच जर मी स्लायडर क्रॅंक मेकॅनिझम घेतलं तर स्लायडर क्रॅंक मेकॅनिझमला आपण कशी व्हेलॉसिटी डायग्राम करतो ते पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा व्हेलॉसिटी डायग्राम कंप्लीट करू आणि मग आपण ऍक्सिलरेशन डायग्रामला जाऊया. हा तर आपण अगोदर फोरबार चेन साठी व्हेलॉसिटी डायग्राम कशी येते ते बघितलं. आता स्लायडर क्रॅंक मेकॅनिझम जर मी घेतलं तर स्लायडर क्रॅंक मेकॅनिझम साठी कसं आपण व्हेलॉसिटी डायग्राम ड्रॉ करतो हे बघूया. पहिल्यांदा ही स्पेस डायग्राम त्यांनी दिलेली आहे ती पहिला समजून घ्या, काय कसं वर्किंग होतं ते पहिल्यांदा समजून घ्या आपण. कसं होतं बघा. सो ओ ओ हा इथं असा फिक्स पॉईंट असतो. हा इथं असा हा फिक्स पॉईंट असतो. त्याच्यानंतर ओ बी ही काय क्रॅंक आहे. त्याच्यानंतर बी पी ही एक क्रॅंक आहे. सॉरी बी पी ही काय कनेक्टिंग रॉड आहे. आणि ऍक्च्युली पी जो आहे तो पिस्टन आहे. पी जो आहे तो पिस्टन आहे आणि तो पिस्टन या सिलेंडर मध्ये फिक्स आहे. सॉरी फिक्स नाही आहे, तो या सिलेंडर मध्ये काय होते, रिसिप्रोकेट होते. म्हणजे त्याची मोशन अशी होते, याची मोशन कशी होते, अशी होते. टू अँड फ्रो त्याची मोशन होते. हा म्हणजे इथं जर मी फिक्स म्हटलं तर ओ पॉइंट फिक्स आहे आणि जो पिस्टनचा सिलेंडर आहे, म्हणजे पिस्टनचा सिलेंडर म्हणजे कुठला म्हणलं मी, इथं नाव मी परत देऊ शकतो ओ, ओ पॉइंट. तो जो पी पॉइंट आहे, पी जो पिस्टन आहे तो पी पिस्टन हा ह्या विथ रिस्पेक्ट टू ओ पॉइंट त्याची अशी काय होते, रिसिप्रोकेटिंग मोशन होते. त्याच्यानंतर बी पी हा काय आहे, कनेक्टिंग रॉड आहे आणि ही ओ बी जी आहे ती क्रॅंक आहे. आणि समजा म्हणतो मी ही ओ बी क्रॅंक ही
क्लॉकवाईज सेन्समध्ये, क्लॉकवाईज म्हणजे मी आपण कन्व्हेन्शन घेतोय पॉझिटिव्ह, सो क्लॉकवाईज सेन्समध्ये ती काय होते, रोटेट होते. आणि क्रँक म्हणतोय म्हणजे त्याचं फुल रोटेशन होतं. ऑब्झर्व करा, ओबी जो आहे तो असं फुल रोटेट होणार आणि पिस्टन जो आहे तो सिलेंडरमध्ये असा टू अँड फ्रो त्याची मोशन होणार. आणि हा बीपी जो आहे तो रोटेट होणार नाही, तो फक्त काय होणार, ऑसिलेट होणार. प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले ते आपण बघूया पहिल्यांदा. द क्रँक अँड द कनेक्टिंग रॉड ऑफ अ थेरॉटिकल स्टीम इंजिन आर 0.5 मीटर अँड 2 मीटर लॉंग रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ओबी क्रँक आहे त्याची लेंथ त्यांनी दिलेली आहे 0.5 मीटर आणि त्यांनी दिलेला आहे कनेक्टिंग रॉडची लेंथ आहे 2 मीटर, म्हणजे बी टू पी डिस्टन्स आहे 2 मीटर. द क्रँक मेक्स 180 आरपीएम. आरपीएम त्यांनी दिलेला आहे, म्हणजे यन त्यांनी दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. यन कशाचा, यन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ओ त्यांनी किती दिलेला आहे, 120, सॉरी 120 नाही, 180 आरपीएम त्यांनी दिलेलं आहे. पुढं, इन अ क्लॉकवाईज डिरेक्शन सुद्धा महत्वाचे आहे क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये. वेन इट हॅज टर्न 45 डिग्री फ्रॉम इनर डेड सेंटर पोझिशन. तर इथं बघा, ही जी पोझिशन आहे, ही इनर डेड सेंटर पोझिशन म्हणतो आपण, ही जी आहे ती आउटर डेड सेंटर पोझिशन. हा आउटर डेड सेंटर पोझिशन म्हणजे काय, हा बी पॉइंट किंवा ओबी जी क्रँक आहे ही रोटेट होऊन पूर्ण ही या लाईन पर्यंत आलेली आहे, त्यावेळीची पोझिशन म्हणजे आउटर डेड सेंटर. आणि हे कधी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये मूव्ह झाली तर. आणि तेच म्हणतो मी, पिस्टन पूर्ण पुढे आला त्याच्यानंतर तो पूर्ण मागे जाणार, तो मागे जात असताना हा बी पॉइंट काय होणार, म्हणजे पॉइंट पी, पॉइंट बी आणि पॉइंट ओ हे वन पॉइंट ऑफ टाइम काय होणार, स्ट्रेट पाथ मध्ये येणार. म्हणजे असं होणार, ते पी पॉइंट इथं, त्याच्यानंतर बी पॉइंट इथं, त्याच्यानंतर ओ पॉइंट इथं, बरोबर. तर ह्या पर्टिक्युलर पोझिशनला बी कुठं असणार, इथं असणार. ती पोझिशन म्हणजे इनर डेड सेंटर. तर इनर डेड सेंटरची पोझिशन त्यांनी दाखवलेली आहे, आउटर डेड सेंटरची पोझिशन त्यांनी दाखवलेली आहे, आणि अँगल सांगितलेला आहे त्यांनी, इट हॅज टर्न 45 डिग्री फ्रॉम इनर डेड सेंटर पोझिशन. डिटरमाइन व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन. व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन शोधायचं आहे, म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे, व्हेलॉसिटी ऑफ पी आपल्याला शोधायचं आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड म्हणजे काय पाहिजे आपल्याला, ओमेगा ऑफ बी पी आपल्याला पाहिजे, ओमेगा ऑफ बी पी, कारण बी पी हा का आहे, कनेक्टिंग रॉड आहे. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ई ऑन कनेक्टिंग रॉड 1.5 मीटर फ्रॉम गजन पिन. व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ई आपल्याला पाहिजे, बघा व्हेलॉसिटी म्हटलं आहे त्यांनी, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ई आपल्याला पाहिजेत ऑफ द कनेक्टिंग रॉड 1.5 मीटर फ्रॉम पिन, गजन पिन म्हणजे पिन पासून तो पॉइंट ई कुठे आहे, बघा इथं पॉइंट आहे, त्या पॉइंट ई चं त्यांनी डिस्टन्स दिलेलं आहे. बीपी वरती ई पॉइंट कुठं आहे ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पिन म्हणजे कुठं, मी इथं कुठेतरी एक समजा पिन आहे, तर ह्या पिनचं समथिंग हे जे काही डिस्टन्स आहे, हे त्यांनी डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे. हे डिस्टन्स किती आहे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. व्हेलॉसिटी ऑफ रबिंग ऍट पिन्स ऑफ क्रँकशाफ्ट, क्रँक अँड क्रॉस हेड. व्हेलॉसिटी ऑफ रबिंग त्यांनी विचारलेली आहे. वेन द डायमीटर्स ऑफ द पिन्स आर, म्हणजे इथं बघा, हे तुम्हाला माहित आहे, हे इथं पिन जॉईंट असतो, हा इथं पिन जॉईंट असतो, इथं पिन जॉईंट असतो, इथं पिन जॉईंट असतो. तर त्या पिन जॉईंट मध्ये जी पिन पास केलेली आहे, त्या पिनच्या रेडियस त्यांनी दिलेल्या आहेत, म्हणजे इथं असणाऱ्या पिनची रेडियस, इथं असणाऱ्या पिनची रेडियस, इथं असणाऱ्या पिनची रेडियस त्यांनी दिलेली आहे. ती किती आहे, 50, 60 आणि 30 मिलीमीटर एवढी आहे. पुढं, पोझिशन अँड लिनियर व्हेलॉसिटी ऑफ एनी पॉइंट जी ऑन द कनेक्टिंग रॉड. म्हणजे इथं पॉइंट जी जो आहे कनेक्टिंग रॉड वरती आहे, त्या पॉइंट जी ची त्यांनी व्हेलॉसिटी विचारलेली आहे. आणि आपल्याला फक्त व्हेलॉसिटी नाही, पोझिशन सुद्धा सांगायची आहे आणि त्याची लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा सांगायची आहे. विच हॅज द लिस्ट व्हेलॉसिटी रिलेटिव्ह टू द क्रँकशाफ्ट. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ काय शोधायचं बघा आपल्याला, पॉइंट जी जो आहे त्या व्हेलॉसिटी पॉइंट जी ची सुद्धा आपल्याला बघायची आहे. तो हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. हा, तर हळूहळू आपण बघूया पहिल्यांदा व्हेलॉसिटी डायग्राम आपण कशी ड्रॉ करतो ते. तर मी काय करतो बघा, जसं आपण फॉरवर्ड मेकॅनिझम मध्ये केलं होतं, त्या कॉन्फिगरेशन डायग्राम मध्ये केलं होतं, तसं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं फिक्स पॉइंट कुठले आहेत ते शोधावा लागेल. सो फिक्स पॉइंट कुठले आहेत बरं, तर तुमचा ओ पॉइंट जो आहे, ओ पॉइंट जो आहे पर्टिक्युलर
ओ पॉईंट तो तुमचा फिक्स पॉईंट आहे. त्यामुळे इथं मी एक पॉईंट घेतला आणि समजा त्याला नाव दिलं मी ओ पॉईंट. ओ पॉईंट माझा फिक्स पॉईंट आहे. हां. आता बघा, मेनली तुमच्याकडे पॉईंट कुठले आहेत? ओ पॉईंट आहे. सो ओ पॉईंट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर इथला बी पॉईंट आहे. त्याच्यानंतर इथला पी पॉईंट आहे. हां. आणि पीबी जो आहे, त्या पीबी वरती मग हा इथं जी पॉईंट आहे आणि इथं ई पॉईंट आहे. तर मेनली जर मला म्हणायचं झालं, तर माझ्या दृष्टीनं पहिल्यांदा ओ महत्वाचा, बी महत्वाचा आणि पी महत्वाचा. हे तिघं महत्वाचे. तर ते मी जर लोकेट केले, तर मी जी आणि ई लोकेट करू शकतो. आता लॉजिक मी जे मध्ये लावलं, तेच इथं सुद्धा लावणार. व्हेलॉसिटी डायग्राम ड्रॉ करत असताना आपण लिंकला परपेंडिक्युलर काढतो आणि तो परपेंडिक्युलर रोटेशन जसं आहे क्रँकचं किंवा लिंकचं, त्या डिरेक्शनमध्ये आपण तो परपेंडिक्युलर त्याची डिरेक्शन दाखवतो. म्हणजे बघा, आता ओ ए आहे, ओ बी आहे किंवा बी विथ रिस्पेक्ट टू मला पाहिजेत. म्हणजे काय बघा, मला व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ओ पाहिजेत. ते कसं येणार? बी ओ डिस्टन्स मल्टिप्लाय बाय व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला, तर ओमेगा ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ओ तुम्हाला पाहिजे. आता ओमेगा ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू कसा येणार? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन डिवायडेड बाय 60. ओमेगा माहिती आहे तुम्हाला, 2 पाय एन डिवायडेड बाय 60. म्हणजे एन चा बी विथ रिस्पेक्ट टू ओ आपल्याला माहित पाहिजे, तो त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. एन बी विथ रिस्पेक्ट टू किती आहे? 180 रिव्हॉल्युशन पर मिनिट. तुम्ही तो इथं पुट केला. हा. त्याच्यानंतर बीओ तुमच्याकडे आहे. बीओ चं डिस्टन्स किती आहे बघा, हे 0.5 मीटर एवढं डिस्टन्स आहे. हा. त्यामुळं 0.5 इंटू 2 पाय एन डिवायडेड बाय 60 हे करून तुम्ही काय करू शकता? व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, बी विथ रिस्पेक्ट टू ओ तुम्ही काय करू शकता? फाइंड आउट करू शकता. समजते मी काय म्हणतोय? सरळ सरळ व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगाचं फॉर्म्युला तुम्हाला वापरावं लागेल. त्यातला एन तुमच्याकडे आहे आणि बीओ लिंक जी आहे त्याची लेंथ तुमच्याकडे आहे. त्यामुळे इथं जे तुमच्याकडे आहे हे काय आहे? मॅग्निट्यूड आहे. हे मॅग्निट्यूड तुमच्याकडे आहे. आता तुम्हाला पाहिजेत डिरेक्शन. सो डिरेक्शन कशी येणार बघा. सो डिरेक्शन आपल्याला माहिती आहे, आपण सरळ लिंकला काय करतो? परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. बी विथ रिस्पेक्ट टू ओ मला पाहिजेत. मी सरळ बी ओ बघा, मी काय काढला इथं असा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतलेला आहे. हा असा मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. आणि हा जो मी परपेंडिक्युलर काढलेला आहे, याच परपेंडिक्युलरला पॅरल असणारी लाईन मी ड्रॉ करतोय. म्हणजे बघा, मी इथं समजा समवेअर सा ही मी लाईन ड्रॉ करून घेतली. तर ही काढलेली लाईन आणि मी आत्ता काढली ही लाईन, दोन्ही काय आहेत? एकमेकाला पॅरलल आहे. आता मला लोकेट करायचा पॉईंट बी पॉईंट. रोटेशन कसं आहे? क्लॉकवाईज रोटेशन आहे. आता हे जर क्लॉकवाईज रोटेशन असेल तर पॉसिबली दोन आहेत. बी पॉईंट हा ओ पॉईंटच्या एकतर राईटला असेल किंवा एकतर लेफ्टला असेल. पण रोटेशन कसं आहे? क्लॉकवाईज आहे. त्यामुळे मी बी पॉईंट हा लेफ्टला घेतला पाहिजे का राईटला घेतला पाहिजे? ऑब्वियस तो पॉईंट मी कुठला घेतला पाहिजे? राईट डिरेक्शनला घेतला पाहिजे, वरती घेतला पाहिजे, कारण रोटेशन कसं आहे? क्लॉकवाईज आहे. तर माझा बी पॉईंट हा कुठल्या मॅग्निट्यूडनं? हे जे मॅग्निट्यूड आहे ह्या मॅग्निट्यूडनं बी पॉईंट माझा मी लोकेट करेन. सो बी पॉईंट माझा असेल इथं. सो बी पॉईंट माझा असेल इथं. बरोबर? म्हणजे मी इथून हे इथं जर असं कनेक्ट केलं, हा, आणि इथं जर मी आरो दाखवला, तर हे मी काय म्हणू शकतो? व्हेलॉसिटी ऑफ का आहे? बी विथ रिस्पेक्ट टू ओ आहे. व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू आहे. आता लोकेट झाला बघा पॉइंट ओ झाला, बी झाला. आता राहिला फक्त पॉइंट पी. आता राहिला पॉइंट कुठला? पी. तो पी मी कसा लोकेट करणार? परत बीपी लिंक आहे, बीपी कनेक्टिंग रॉड आहे, त्याला मी परपेंडिक्युलर काढणार. म्हणजे सरळ सरळ मी इथून असा एक परपेंडिक्युलर काढला, त्या लिंकला परपेंडिक्युलर मी ड्रॉ करून घेतला. आणि हा जो काही परपेंडिक्युलर आहे, या परपेंडिक्युलरला पॅरलल मी लाईन ड्रॉ करणार. कुठल्या पॉईंट मधून? बी पॉईंट मधून ड्रॉ करणार. आणि बघा, ही जी लाईन आहे ह्या लाईनला पॅरलल, ह्या लाईनला पॅरलल म्हणजे कसं? मी असा ही लाईन ड्रॉ केली, ही लाईन मी ड्रॉ केली. सो मी ही आत्ता काढलेली लाईन, ही लाईन आणि ही लाईन, ह्या दोन्ही लाईन एकमेकाला काय आहेत? पॅरलल आहेत. तर मी लाईन ड्रॉ करून घेतली. अजून पण पॉइंट पी लोकेट झालेला नाही, पण मला माहित आहे की ह्या लाईन वरती कुठंतरी तो पी पॉइंट आहे. बरोबर? आता जर मी हा पी, पी म्हणजे काय? पिस्टन. ह्या पिस्टनची विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉइंट ओ, फिक्स्ड पॉइंट ओ म्हणजे फिक्स्ड पॉइंट ओ मी इथला सुद्धा म्हणू शकतो किंवा फिक्स्ड पॉइंट ओ इथला सुद्धा म्हणू शकतो. का? ओ फिक्स इथं काय आणि इथं काय, दोन्हीचा अर्थ एकच. त्यामुळे जर मी ह्या पी पॉइंटची, पिस्टनची विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉइंट ओ जर पोझिशनचा विचार केला, मोशनचा विचार केला, तर ती मोशन कशी होते?
मोशन ही नेहमी अशी रेसिप्रोकेटिंग मोशन आहे, बरोबर? म्हणजे ही अशी मोशन होते त्याची. ह्याची मोशन अशी गोल होते का? रोटेशन होतं का? रोटेशन होत नाही. त्यामुळे रोटेशन होत नसेल तर त्या लिंकला परपेंडिक्युलर काढायचा संबंधच नाही. का? ह्याचं जसं काय होतं रिसिप्रोकेशन होतं विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉइंट ओ, तीच रिसिप्रोकेशन तीच डिरेक्शन घेतो मी आणि पॉइंट कुठला बघा आपला पॉइंट आहे ओ पॉइंट जो का आहे माझ्याकडे आता पॉइंट कुठला आहे माझ्याकडे पॉइंट आहे ओ पॉइंट आहे माझ्याकडे बी पॉइंट आहे मला लोकेट करायचा आहे पॉइंट पी हा विथ रिस्पेक्ट टू ओ मी जर पिस्टन पी ची जर मोशनचा विचार केला तर ती मोशन कशी आहे विथ रिस्पेक्ट ओ जर मी घेतली तर ही मोशन अशी आहे बरोबर ना ही मोशन अशीच होते रिसिप्रोकेटिंग होते रिसिप्रोकेटिंग होते आणि इथं सुद्धा बघा ही जी काही होणारी मोशन आहे ही कशी आहे रिसिप्रोकेटिंग मोशन आहे त्यामुळं इथं मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलं नाही रिसिप्रोकेशन जसं होतं ती जी डिरेक्शन होती त्या डिरेक्शनला पॅरल असणारी डिरेक्शन मी काय केली इथं ड्रॉ केली आणि आता जी इथं मी मोशन ड्रॉ केली रिसिप्रोकेशन हे जे काय मी ड्रॉ केलं या मोशननं मगाचा जो काय मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता त्याला काय केलं इंटरसेक्ट केलं आणि बघा तो ही लाईन आणि ही लाईन जिथं इंटरसेक्ट झाली तो पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे मी कुठला पॉइंट म्हणणार आता पी पॉइंट आहे असं म्हणणार बरोबर बघा मग आता जर मी व्हेलॉसिटी डायग्राम कंप्लीट केली तर बी चं कनेक्शन समजा मी इथून पी ला दिलं आणि ओ चं कनेक्शन मी इथं दिलं तर इथं हा जो मला ट्रायंगल दिसतोय हा ट्रायंगल नथिंग बट काय झाली व्हेलॉसिटी डायग्राम झाली आता फक्त टास्क काय राहिलं आपलं जी पॉईंट लोकेट करणं आणि ई पॉईंट लोकेट करणं आता बघा प्रॉब्लेम मध्ये त्यांनी ई चं लोकेशन समथिंग इथं म्हटलेलं आहे त्यांनी लोकेशन दिलेलं आहे बघा द व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ई ऑन द कनेक्टिंग रॉड 1.5 मिलीमीटर फ्रॉम द गजन पिन म्हणजे त्यांनी ह्या पिन पासून ई चं डिस्टन्स किती आहे समजा मी म्हणतो सर्टन एक्स सेंटीमीटर डिस्टन्स आहे त्याचं एक्स मीटर डिस्टन्स काहीतरी आहे ते त्यांनी दिलेलं आहे हे त्यांनी डिस्टन्स कशावरती दिलेला आहे कन्फिगरेशन डायग्राम वरती किंवा स्पेस डायग्राम वरती दिलेला आहे मला तो पॉईंट व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये लोकेट करायचा आहे तर ते लोकेट करण्यासाठी मी सिंपल मॅथमेटिक्स करणार कसं मॅथमेटिक्स करणार इथं बघा ह्या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितला तर समथिंग असं काहीतरी आहे इथं पॉईंट आहे पी इथं पॉईंट आहे बी आणि ह्या दोघांच्या मध्ये इथं कुठेतरी पॉईंट आहे ई आणि ह्या पॉईंटचं डिस्टन्स म्हणजे समजा मी हे डिस्टन्स म्हणतोय मी हे डिस्टन्स त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे समजा मी म्हणतो ते डिस्टन्स एक्स आहे किंवा समजा म्हणतो मी ह्या पॉइंट पासून हे असणारं डिस्टन्स काहीतरी सर्टन वाय आहे हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये आयदर ते एक्स देतील किंवा आयदर वाय देतील आयदर तुम्ही ह्या ह्या पिस्टन पासून ह्या गजन पिन पासून त्यांनी डिस्टन्स देतील किंवा ह्या गजन पिन पासून त्यांनी डिस्टन्स देतील ते डिस्टन्स एक्स आणि वाय आहे म्हणतो मी ते त्यांनी दिलेलं आहे पण हे कुठं दिलेलं आहे कन्फिगरेशन डायग्राम मध्ये किंवा स्पेस डायग्राम मध्ये दिलेलं आहे मला व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये ई पॉईंट लोकेट करायचं आहे तर तुम्ही लोकेट कसं करणार लोकेट करायच्या अगोदर एक सिंपल लॉजिक हे मला माहित आहे की ई पॉईंट हा पी पॉईंट आणि बी पॉईंटच्या मध्ये आहे म्हणजे जर तो कन्फिगरेशन डायग्राम मध्ये पी पॉईंट आणि बी पॉईंटच्या मध्ये असेल तर ऑब्विस ऍक्सेलरेशन डायग्राम मध्ये सुद्धा तो पॉईंट बी पॉईंट आणि पी पॉईंटच्या मध्येच असणार बरोबर आणि इथं जर तुम्ही बघितला ई पॉईंट हा बी पॉईंटच्या जवळ आहे म्हणजे इतर मी जर कम्पेअर करायचं म्हटलं तर वाय इज ग्रेटर दॅन एक्स असं मी म्हणू शकतो किंवा एक्स इज लेस दॅन वाय आहे असं मी म्हणू शकतो म्हणजे ई पॉईंट जो आहे तो बी पॉईंटच्या जवळ आहे बरोबर का नाही ई पॉईंट जो आहे तो बी पॉईंटच्या जवळ आहे हा? मग कन्फिगरेशन डायग्राम मध्ये जर ते तसं होत असेल तर ऑब्विस व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये सुद्धा ते तसंच झालं पाहिजे मग मॅथमॅटिकली ते डिस्टन्स मी कसं शोधणार बघा इथे डिस्टन्स कसं शोधतोय सरळ सरळ कन्फिगरेशन डायग्राम मधलं जे डिस्टन्स आहे म्हणजे मी असं लिहितोय की ई बी ई बी कुठला म्हणतोय मी कन्फिगरेशन डायग्राम मध्ये असणारा ई बी डिवायडेड बाय पीबी पीबी कुठला कन्फिगरेशन डायग्राम मध्ये असणारा पीबी इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ ई बी व्हेलॉसिटी ऑफ ई बी व्हेलॉसिटी ऑफ ई बी लिनियर व्हेलॉसिटी ऑफ ई बी डिवायडेड बाय लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पीबी हा आता बघा तुम्हाला पाहिजेत व्हेलॉसिटी ऑफ तुम्हाला बेसिकली काय पाहिजेत व्हेलॉसिटी ऑफ ई विथ रिस्पेक्ट टू बी पाहिजेत ईचं लोकेशन तुम्हाला व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये पाहिजेत म्हणजे तुम्हाला हे शोधायचं आहे हे तुम्हाला शोधायचं आहे ईबी तुमच्याकडे आहे का ईबी प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिलाय का ईबीचं डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे ईबी म्हणजे काय नथिंग बट तुमचा एक्स हे ईबी म्हणजे काय बघा नथिंग बट तुमचा एक्स हे तुमचं काय आहे एक्स आहे सो हे तुम्हाला माहित आहे त्याच्यानंतर पीबी पीबी म्हणजे काय
पीबी म्हणजे त्यांनी डायरेक्ट डिस्टन्स दिलेला आहे. इथून ते इथं असणारा डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे बघा इथं. हे डिस्टन्स किती आहे टोटल? 2 मीटर एवढे डिस्टन्स आहे. सो पी टू बी हे डिस्टन्स किती आहे? 2 मीटर एवढे डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स 2 मीटर आहे. म्हणजे पीबीचं उत्तर मी उत्तर म्हटलं, हे पीबीचं उत्तर किती आहे? 2 आहे. हा एक्स तुम्हाला माहित आहे. हा 2 तुम्हाला माहित आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू बी तुम्हाला माहित आहे का? माहित आहे. कसं माहित आहे? इथं तुम्ही व्हेलॉसिटी डायग्राम काढलेली आहे आणि इथं काय म्हणतो बघा व्हेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजे व्हेलॉसिटी पी ची पाहिजे विथ रिस्पेक्ट टू बी. हा मी जर तो एरो फॉलो केला, मला व्हेलॉसिटी पाहिजेत, कशाची पाहिजेत? पी ची पाहिजेत विथ रिस्पेक्ट टू बी पाहिजेत. हा सो व्हेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू बी तुम्ही ह्या व्हेलॉसिटी डायग्राम मधून शोधू शकता. हा मग ते कसं शोधणार? तुम्ही हे मेजर करणार सरळ सरळ. तुम्ही हे टू हे जे काही डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स तुम्ही मेजर कराल. बरोबर? हे डिस्टन्स तुम्ही मेजर कराल. पण लक्षात ठेवा, इथं सुद्धा तुम्ही काय केलेली असणार? स्केल लावलेली असणार. इथं सुद्धा ही व्हेलॉसिटी डायग्राम ड्रॉ करत असताना सगळ्यात पहिला इथं तुम्ही जो व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ओ शोधलेला आहे, समजा ह्याचं उत्तर मी म्हणतो 5 मीटर पर सेकंद इतकं आलं. तर ह्या 5 मीटर पर सेकंदला सुद्धा तुम्ही स्केल घेतलेली असणार. 10 सेंटीमीटर इज इक्वल टू समथिंग 5 मीटर पर सेकंद. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळीच 10 सेंटीमीटर घ्यायला पाहिजे. तुम्ही जी हवी ती स्केल घेऊ शकता. सो 10 सेंटीमीटर इक्वल टू 5 मीटर पर सेकंद ही मी काय घेतलेली आहे? स्केल घेतलेली आहे. तर त्या स्केलनुसार मग मला काय करावं लागेल? हे डिस्टन्स समजा माझं, हे समजा डिस्टन्स किती आहे बघा आता? व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ओ. बी विथ रिस्पेक्ट टू म्हणजे हे डिस्टन्स बाय कॅल्क्युलेशन, हे डिस्टन्स बाय कॅल्क्युलेशन किती येतं? समथिंग समजा हे डिस्टन्स येते 5. 5 मीटर पर सेकंद येते. पण हे आपण 5 लिहित नाही. आपण हे 5 च्या ऐवजी तिथं सर्टन स्केल लिहितोय आणि ते स्केल किती लिहितोय मी? 10 सेंटीमीटर ही मी स्केल लिहितोय. हे मी स्केल लिहिलेलं आहे 10 सेंटीमीटर. बरोबर? आणि हे जर आता 10 सेंटीमीटर असेल तर त्याच्यानुसार मी अकॉर्डिंगली काय करतोय? बीपी किंवा पी विथ रिस्पेक्ट टू बी जो आहे तुम्ही मेजर करणार. बरोबर? म्हणजे समजा मी म्हणतो समथिंग, हे समजा जर 8 सेंटीमीटर आलं, हा पण हे ऍक्च्युली 8 सेंटीमीटर म्हणजे काय करणार तुम्ही? 8 डिवायडेड बाय 10. हे म्हणजे काय ऍक्च्युली असणार? तुमचा व्हेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू बी असणार. बरोबर? तो स्केल जी काय असेल ती तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे इथं जर मला कॅल्क्युलेट करायचं झालं तर मी व्हेलॉसिटी ऑफ ई विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजे एक्स तुम्हाला माहित आहे, डिस्टन्स त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर पीबी सुद्धा तुम्हाला माहित आहे 2 मीटर त्यांनी दिलेला आहे. इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ ई विथ रिस्पेक्ट टू बी तुम्हाला शोधायचा आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू बी इथं तुम्ही काय केलेली असणार? कॅल्क्युलेट केलेली असणार, मेजर केलेली असणार. फक्त त्याला स्केल न भागायला विसरायचं नाही. स्केल जी काही तुम्ही घेतलेली असेल, मी इथं 10 घेतलेली आहे, त्यामुळे मी इथे 8 डिवायडेड बाय 10 केलं. आणि अशा पद्धतीनं तुम्ही मग व्हेलॉसिटी ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन करून व्हेलॉसिटी ऑफ ई विथ रिस्पेक्ट टू बी जी काय असेल ती शोधू शकता, फाइंड आउट करू शकता. हा? आणि व्हेलॉसिटी ऑफ ई विथ रिस्पेक्ट टू बी जर तुम्हाला भेटलं, व्हेलॉसिटी ऑफ ई विथ रिस्पेक्ट टू बी भेटलं म्हणजे काय भेटलं? तुम्हाला डिस्टन्स भेटलं. पण डिस्टन्स भेटलं तर तुम्ही तो काय करू शकता? इथं येऊन तो पर्टिक्युलर ई पॉईंट जो तुमचा असेल तो तुम्ही लोकेट करा. हा आणि तो तुम्ही लोकेट केल्यानंतर मग काय करू शकता? कनेक्शन करू शकता अशी. म्हणजे काय केलं? ओ पॉईंटचा इथं ई कनेक्शन केलं. सेम तसं इथं त्यांनी जी पॉईंट सुद्धा दिलेला आहे. बरोबर की नाही? इथं तुम्हाला जी पॉईंट सुद्धा दिलेला आहे. तर सेम आता जे काय मी इथलं लॉजिक लावलं, हे जे काय लॉजिक लावलं, ह्याच लॉजिकनुसार तुम्ही काय करू शकता? जी पॉईंट सुद्धा तुम्ही इथं लोकेट करू शकता. तेच लॉजिकनं इथं जी पॉईंट मी असं काय करू शकतो? लोकेट करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग विथ रिस्पेक्ट टू ओ मी त्याला असं कनेक्ट करू शकतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जर जाऊन मी व्हेलॉसिटी डायग्राम म्हटली तर ही व्हेलॉसिटी डायग्राम माझी अशी काहीतरी असेल. सो मी इथं इथं माझा असेल पॉईंट ई आणि इथून जर मी इथं असं कनेक्ट केलं तर हा माझा पॉईंट असेल जी. आणि ही तुम्हाला जी भेटली आता ही कम्प्लीट व्हेलॉसिटी डायग्राम झाली. या व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये स्पेस डायग्राम मध्ये किंवा कन्फिगरेशन डायग्राम मध्ये जे जे म्हणून पॉईंट दिले होते, ओ पॉईंट दिला होता, बी पॉईंट दिला होता, ई पॉईंट दिला होता, जी पॉईंट दिला होता, पी पॉईंट दिला होता, ओ पॉईंट दिला होता, ते सगळे पॉईंट काय केले आपण? शोधलेले आहेत. आता समजा तुम्हाला जाऊन व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन शोधायची असेल, व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ पी तुम्हाला पाहिजे, व्हेलॉसिटी ऑफ पी पाहिजे तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू काय? फिक्स्ड पॉईंट. व्हेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ओ तुम्हाला पाहिजेत. हेच म्हणजे काय झाली? पिस्टनची व्हेलॉसिटी झाली, पिस्टनची लिनियर व्हेलॉसिटी झाली. व्हेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ओ कसं भेटणार? सरळ सरळ तुम्हाला इथून ते इथं असणारं डिस्टन्स जे काय असेल ते मेजर करावं लागेल.
हा, पण लक्षात ठेवा हे डिस्टन्स तुमचं कशामध्ये आहे, सेंटीमीटर मध्ये आहे, बरोबर. सेंटीमीटर मध्ये तुम्ही स्केल घेतलेली आहे. ह्या स्केलला तुम्हाला काय करावं लागेल, जी तुम्ही स्केल घेतलेला आहे त्यानं डिवाइड करून मग त्याला तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. ते केला तर तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन जे काय असेल ती भेटून जाईल. समजते मी काय म्हणतोय. सो अशा पद्धतीनं जर मी स्लायडर क्रँक घेतला ना, तर स्लायडर क्रँक साठी आपण व्हेलॉसिटी डायग्राम ड्रॉ करतो. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा 4 बार चेन साठी व्हेलॉसिटी डायग्राम कशी ड्रॉ करतो आणि नंतर स्लायडर क्रँक मेकॅनिझम साठी व्हेलॉसिटी डायग्राम कशी ड्रॉ करतो हे एक्सप्लेन केलं. ओके, थँक्यू.